रात्री पेरात्री मसाल्याच्या भाज्या खात्या ना का असाच त्रास होते मला. आता या वया तसंच होणार आहे अण्णा. हो. ओय नाथ्या, अरे तुला लाज गीच वाटते का रे? हा इकडे लांब लांब बघ जरासा. हो हो. हा अण्णा माझ्यासाठी थांबता बरं. अरे मी का तुझ्या रखवालदार हाव का इथं थांबाले? थांबा ना बा. हळ हळ. हो अण्णा, हा एक कुत्रे कोण भुंकत राहिले एवढं. अरे अमावस्या असे नाच म्हणून भुकत असतील. हो का? हा हळ हळ हळ. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अमरावती सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका भानगड. पात्रपरिचय: अण्णा सोहम खुरपे, नाथा श्रेयस सरडे, मास्तर शुभम ठाकरे, तारुक निशांत जामनिक, सरपंच निखिल सखे, बापू लोकेश बोंदरकर, गोट्या आदित्य ढोरे, पत्रकार प्रणव कोरे, दुर्वी गायत्री चातारकर, लेखक प्रवीण पाटेकर, दिग्दर्शक शुभम अर्चना गजानन ठाकरे, संगीत रेणुका नळकांडे, नेपथ्य संकेत मते, रंगभूषा लोकेश बोंदरकर, वेशभूषा निशांत जामनिक, प्रकाश योजना हिमांशू बानोले. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका भानगड. अरे नेमका कुठून आलता आवाज? इकडून का तिकडून? हा ए सुटकाडीचे हो, चला ना लवकर. हा आता भाऊ, या बसा तुम्ही. काय काळजी करू नका, आम्ही बघतो. ठीक आहे? चालू तू तिकडे बघ, मी इकडे बघ. ठीक आहे ठीक. हो ना आता हो इकडे काहीच नाही आहे. तर तुम्ही कुस्ती दिखावे. हा तुमको दिखाते. अण्णा अहो, नाता भाऊ दाखली बसली लवकर या. हा नात्या नाता भाऊ, नाता भाऊ, अहो इकडे. नाता भाऊ काय झालं नाता भाऊ? हा सुटली सुटली. नात्या तुला आवाज कुठून आलता? इकडून का तिकडून? मागून मागून आलता का? हा पुढून खालून वरून? अबे कुठून आलता तुला आवाज? अण्णा मला काही समजून नाही राहिलं. बरं नाता भाऊ एक काम करा, मोठा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. सुट 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 सुट. बरं मला सांगा, लेकराचा होता का? ताना होतं का? कवळच होतं. अरे बाळंतीन होती बाळंतीन म्हणून तुम्हाला लेकराचा आवाज आलता. अण्णा हा. बाळंतीण म्हणजे? बाळंतीन म्हणजे गावातली पोटोशी बाई मेली की तिची आत्मा अशी भटकत असते इकडं आणि लेकराच्या आवाजानं बोलवत असती. म्हणजे मल्लेच बोलत होती का ते? नाता भाऊ मी आहे ना, मोठा श्वास घ्या तुम्ही, मोठा श्वास घ्या. सुट 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 सुट. काही सांगता नाही येत बाबा, ध्यान ठेवा लागल. अरे गावात पुरी भाकरी देत का तुम्हाला? अण्णा त्या कुत्र्यांनी तर ताना लेकरू आणलं नसेल ना? नाही म्हणून कुत्रे भुकत असतील ना. नाता भाऊ हा? मला बी तसंच वाटते. ती बाळंतीन बिळंतीन खरं नाही वाटून राहिलं मला. तुलाच लेकराचा आवाज आलता ना? येले चालता ना आवाज? आणि तुलाच खरा वाटून राहिला आता. नाही अण्णा, नाता भाऊ बोलताना ते बरोबर आहे. हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. आपण एक काम करू, सरपंचांना आधी बोलवून घेऊ आणि मग त्याचं सोक्षमोक्ष लावून टाकू, नाही का? नाही कसं काय असं ते पाहावं लागेल ना. गावात एखादं लेकरू गायब तर नाही झालं. हा तारू तू सरपंचांना फोन कर आणि त्यांना तातडीनं बोलवून घे. सबको बोला सबको. अरे नात्या, मास्तर इकडे. ते बाळंतीन म्हणजे काय साधा काय वाटला का तुम्हाला? अरे लई डोंगर असते ते, लई डोंगर.
अण्णा तुम्हाला डेंजर म्हणायचं आहे का? हा तेच तेच असते ते. अरे मग अशी मी इथं बसलो होतो ना, मला कोणीतरी दिसलं होतं. अण्णा मीच होतो न तो. अबे झाकण झुल्या, तू का साडी घालत का? हा साडी घातलेली बाई पाहिली मी, साडी घातलेली. हो अण्णा साडी तर बाईच घालणार ना. हो काय? बरं दिसलं. मग ऐकू कसं नाही आलं? हेही महत्वाचं आहे. हं? त्याचं ऐका ना. हो ना, हो. तुम्ही मोठा श्वास घ्या. तुम्ही मोठा श्वास घ्या. सोड 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 सोड. अण्णा आवाज इकडून येत आहे. अबे त्याचं असते का ते? पाहून तर घेऊ आपण. चला तुम्ही सोबत या, तिकडून या तुम्ही. अरे पात्र व्हाय ना, काय लगे भेटा तुम्ही? पण अण्णा आवाज तर इकडूनच येत आहे ना. हो काय? थांबा मी पाहतो. अण्णा हा? नका भाऊ. ओ लेकरू आहे इथे. ओ लेकरू आहे इथे. लेकरू? बच्चा? याचा किसके बांधला हुआ है इसके इधर? हाउ ना? असं काऊन बांधलं असेल कोणी? तारू, तू उतर नीचे. नाही उतरता, डर लागता मेरे को. नाट्या. ए, नाट्या. उतर खाली. नाही भावानी, मी नाही उतरत. हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसून राहिलं मला. हो. थांब, मीच उतरतो. हो अण्णा तुम्ही थांबा. या इकडे. हो नाथा भाऊ बोलताय ते बरोबर आहे. हे प्रकरणच काहीतरी वेगळं आहे. आपण एक काम करू, गावातल्या मोठ्या माणसांना आधी येऊ आणि मग काय ते सूक्ष्म लावून टाकू ना. मोठे माणसं म्हणजे? अरे मी का तुला लहान दिसून राहिलो का इथं? हा? अण्णा तसं या नाही. गावात माझ्यापेक्षा कोणीच मोठं नाही म्हटलं. वयानं. हा? नाही, ते सरपंच आले म्हटलं सरपंच. बापू बॅटरी दाखवा बरं. इथंच आहे काय? मग काय नुसतं बॅटऱ्या संपून राहिल्या का? हा? राम राम सरपंच. राम राम अण्णा. हा क्यों रे, काय बोलायचं राहतो? देखो ना उतर क्या मॅटर होते. अच्छा काय एवढं नक्की आता? बॅटरी दाखवा बरं. अरे याने कोण बांधलं इथं असं? हा? कोण पाहिलं सर्वात पहिले? नाथा भाऊ. नाथा भाऊ? तुम्ही काय करून राहिले एवढ्या रात्री इथं? आलतो ते असं मोकळं आले. आगाले आलत ते इथं. ए हो काय? मी आगेला तर मग तुम्ही काय आलते इथं? तू का म्हातारा नाही, माणसाचा तुम्ही हात- हाकू शकता ना, आम्ही नाही हाकू शकत. हात- अरे, संडास हात- झाला हात- तुला. हात- वाटते का तुले? आहे ना मी? काय राजेव नाथा भाऊ? हा? अरे गाव सोडून दिला तर इथंच येऊन घाण करायची आहे तुम्हाला नाही? शोभते काय ले? शोभते काय? तुम्हीच घ्या ना बोलून. तरीच म्हटलं बापू, आपल्या गावाला बक्षीस करून भेटून राहिलं. म्हणजे यातल्या भानगडी वाटल्या. मी काय म्हणतो, त्याने एवढं पद्धतशीर बांधलं आहे म्हणजे याला मारायचं नव्हतंच. त्याने असं बांधून त्याच्या मायाने जीव तर नसून दिला येईल. हा? तर ते लोटून बिटून दिला नव्हता पुन्हा. हा बरं काहीतरी. एवढा खोलत काय? हा? एवढा का वाकून पाहू राहिले? आणि पडलं काय त्याच्यात? त्याला कोण बोलावलं? अच्छा, पडलं नाही, सापडलं आम्हाला. बापा एवढ्या खोलात काय सापडलं? सर का? बॅटरी नाही म्हणजे बॅटरी नाही म्हणतो. बॅटरी नाही. मायला लेकरू, अरे काय बडी बिडी देऊन राहिले काय? काय बी नको बोलू येण्यावानी. मग हे असं करून बांधलं इथं? आम्हाला समजलं ना, मग सांगतो तुला. आणि ते समजा सोडा ना बाबा, त्या लेकराने बाहेर तर काढा आधी. हो, हो, झाड भांगडी. थांबा. उतरा बरं कोणते? उतरा ना तुम्ही. आम्ही नसतो उतरत. उतरा ना आता भाऊ. नाही बाबा नाही, मी नाही उतरत. बाळंतीन बिळंतीन असेल तर नाही ऑनला. अबे तसं काही नसते ते. उतर खाली. मी नाही उतरत. बाळांतील ना सर, पण तिने जीव दिला ना 100% सर. खालून कोणतरी पाहून राहिलं. लाकूड आहे, लाकूड खाली वर उरायचं. तुम्हाला चष्मा लावले दिसत नाही का? हे नमून करायचं. आहो ते जोडी होय ना, त्याची साडी होईल. हा, बॉडी वाडी खाली पाहिलं तसं ना? हा. काय येतं तुम्ही इथं?
हा? कायले येता तुम्ही इथं दुकानात बसायचं ना? अरे आलं ते चांगलंच झालं बाबा. पण तसं बी तो त्याच्या दुकान आले पण त्याच्या बायकोले पहिल्यांदा सोडून आला इकडं. हो ना. बाहेर काढावं लागलं ना, उतरावं लागलं विहिरी. तसं काही विहीर जास्त खोल नाही आहे, 2-4च पायऱ्या आहे. हो काय? मास्तर, उतरा, मास्तर, 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 मास्तर. अरे पण मी काय टेन्शन नाही. मास्तर उतरा. अहो, पत्रकार तुम्हाला सांगतो ना, सांगा ना. मायानंतर जर ह्या गावात कोणी दुसरा मर्द असन तर फक्त मास्तर आहे म्हटलं. हा तुम्हाला सांगतो बापू, मास्तर सारखा एक नंबर माणूस पाहिला नाही म्हटलं माझी जिंदगी. मी नाही पाहिला. मग पहा, उतर तुम्ही. हा उतरा उतर बाबा मास्तर, तूच उतर. हा. यायला तर लाजा वाटू राहिल्या. अरे ते बाहेर गावचं मास्तर उतरायला म्हटलं तू जाणं मग त्याले याले म्हणते खरा मर्द. अण्णा हा ओ अण्णा इथे गबू गबू लेकरू आहे रे. आता पिता घरचं दिसू राहिलं. ओले ले 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 बाबू सोन्या ओले ले ले. हो ना बघ इकडे. ओले ले ले ले. या हो सरपंचाचा मान असतो. या. लेकरू होय. बघ बरं निघा. बाप्पू आज नाथाबू बरोबर बोलून राहिला. खरंच खात्या पिता घरचं दिसून राहिलं. ना कुठे बी असंच दिसेल लहानपणी. नाही नाही कपाळ मोठा आहे जरासं. उद्याच बातमी देतो. विहिरीत सापडला अज्ञात नवजात शिशू. नाथाभाऊच्या शौचामुळं नाही नाथाभाऊच्या शौर्यामुळं वाचला जीव. हा नाथाभाऊचं शौर्य आमचं काहीच नाही का. सरपंच आपलं दोघांचं. हा म्हणजे आमचं काहीच नाही का. आणि माझं पण. अरे म्हणजे आमचं काहीच नाही का. टाकतो हा सगळ्याचे नावं टाकतो. सोडलो येता छोडो. सरपंच मेरे को भी दो ना बच्चे को, मैं भी लेता ना उसको. ले ना या कभी हाथ में ले 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 किसने मांगा रे इधर पैसा. हाँ ले 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 ले. अरे तारू कशाला राहत असते का ते. हा बापू या माझ्या या लेकरू घ्या. हा दे ना रे. दे ना. बरोबर. हात लावा खाली डोक्याले. ओले ले 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 तालुके माला अपन तालुके दुंगी में छोटे देंगे. पहिला अनुभव. हो दांड का. हा. अरे बाळा अरे असं करू नाही. उद्याचा मतदार आहे तू. हा? हो सरपंच. हा. अहो त्याला मोठं तर होऊ द्या पहिले. जाऊ द्या, मोठं होण्याआधी त्याला शिक्षणाची गरज आहे. अच्छा खरंच रे. कोण केलं असं रे असं. मला जर का समजलं ना तर सोडणार नाही म्हटलं. ओय, आम्ही बी सोडत नसतो म्हटलं. हा पण तू फक्त खबरात रे. हा पण मला जर का माहीत पडलं ना हे कोण केलं नाही तर या हिरीत उलटा टाकून आणला नावाचा सरपंच नाही म्हटलं मी. हे मी हा. कपडे काढून. हा? नाही म्हणजे तसं या लेकराले बाहेर काढलं ना तसं याच्या मायले बी काढा लागल. मग समजा कोणाचं व्हायचं. हा मी काय म्हणतो त्या झोळीच्या कपड्यावर समजते का पाहणं. यांच्याहून समजत असते का ते का पत्रकार. मग उतरून पाहा कोणाला तरी. उतरणं मग तूच. तसं बी तुला कोणात उतरायची नाही सवय आहे. हा उतर उतर. आम्ही नसतो उतर. तिच्यासाठी अनुभवी माणूस लागते. बर बर उतर मग नात्या. झोपलं का लेकरू? सरपंच बेल ना ते. काय म्हटलं कोण बेलं? तू बेला म्हणला. तुम्ही उतरण्याला बहात्तर नाही, नाही, तू सांगतो. माझी नाही, बरोबर आहे, माझी- बरोबर आहे. लागून माझी- गेले का तुम्ही? माझी- नाही, नाही, अरे, हो, माझी- हो. ए, बसा बसा माझ्या भूखंडीवर बसा इथं. सुईचे राजा बापू तुम्ही कोणाच्या नादी लागून नाही ना. हो सरपंच. कोणाचा म्हणजे अरे आमच्या पार्टीतले माणूस आहे ते. माहितला तर मी काय करू? खाली पहा. हा? बरं, मी काय म्हणतो, गावात कोणी पोटूशी होती का. हो हो वो गाव में हौसा अक्काची सून. नाही नाही ते नाही. मागं दवाखान्यात गेलती ती तपासणीसाठी. पोट्टी निघाली पोटातच मारून टाकलेले का. हो अण्णा, हा हे रे ओलं ओलं लागून राहिलं. अरे ते लेकरू आहे ना बाबा ते ओलं तर लागणच ना. आणि इकडं कपडे बदल त्याचे. मास्तर मला काय वाटते ते मचाची बायको असं. नाही नाही ती मागच गेली कुठं तिच्या माहेरला. तुम्हाला भलं माहित हो? अरे माहित नसेल.
मग तसं काय झालं? अरे ले काय गावचे दुकानदार आहे ते हा? सारं गाव येते म्हटलं त्याच्या दुकानावर सारं सारं माहित असते त्याला आणि मला त्याचं हा? अबे त्याचं वय काय तू बोलून काय राहिला जे खरं आहे ना तेच बोलून राहिलं म्हटलं सरपंच. काय बरं मी जर का बोलायला लागलो या साऱ्या गावाची लफडी बाहेर काढून म्हटलं सारेच्या कुंडल्या माझ्याजवळ माझ्याकडे तुमची हा? काय काय अण्णा चिठ्ठी नको माझं सुवर्ण तुम्ही काय मी वाचतो. मास्तर इकडे आणखी मग आमचा गावचा मॅटर आहे. अरे पण मला एक विचार. काय तिथे? अरे वाचून द्या ना. नाही याचा उंचा कोणाचं होय का? हा? प्रिय गावकऱ्यांनो, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी धुरवी बोलते. धुरवी? म्हणजे हे दुर्वीचं लेकरू आहे हो ही पोटूशी होती. मास्तर तुझा तर जीव नसलं त्याला येईल दिला असन. अरे तुमच्यासारख्याचा तरास का कमी होता का तिले तू पुढं वाच. जसं तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं तसं या लेकरावर पण करा. हो अण्णा धरा काहून तुला काय वयकीची नव्हती का ते थांबा, अजून एक विनंती. मी तर हे जग सोडून जाते आणि याची जबाबदारी तुम्हाला देते, म्हणजे त्याच्या बापाला. बाळाचे बाप खालीलप्रमाणे आहेत. बापू खालीलप्रमाणे म्हणते हा तर हो बाळाचे बाप खालीलप्रमाणे. नंबर 1 काय माझ्याकडे आहे सट्टेच. हा माझी चिठ्ठी आहे. बरोबर ठेवली आहे मी चिठ्ठी. बरोबर ठेवली आहे. टेन्शन नका घेऊ. ओ बरोबर. बापू सोडा ते मूर्ती गेली चिठ्ठी राय म्हणे चिठ्ठी चालले मोठे हळू करू. बाळाचे बाप खालीलप्रमाणे. नंबर 1 संदीपान सुरजुने. सुरजुने अरे हे तर तिच्या सासरकडचं आडनाव आहे. अहो अण्णा, मग साहजिक आहे, तोच असेल ना याचा बाप. हाय की हा, नाही? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. अरे कसं शक्य आहे बाबा तो तर लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच गेला. हा? मग हे कोणाचं आहे पुढे वाच. मास्तर? असे किती नाव आहे अजून? मी बवी दिसून राहिले मेला. पुढचं वाच पुढचं. पुढचं नाव रवींद्र आतुनंडे, पत्रकार. पत्रकार आ? नाही अण्णा, काहीतरी चुकून राहिलं. काही चुकून नाही राहिलं सारं बरोबर आहे. नाही अहो, मला उद्या पाहिले पाहुणे येऊन राहिले ना, म्हणून कोणीतरी मुद्दा म्हणून अहो पत्रकार असं कोणी जाणून बुजून करत असते का? नाही म्हणणं तसं मी म्हटलं आता तू फक्त लग्नच व्हायचं बाकी आहे नाही मग लेकरू तर आहेच रेडीमेड. अहो घ्या पत्रकार तुमचंच लेकरू आहे ते. हा? आता तुम्ही एक काम करा उद्याच्या पेपरात मोठी बातमी द्या बिन बायकोचा बाप. सरपंच तुमचे नाव आहे यात. सरपंच अहो तुमचे नाव आहे यात. ना हा मी सांगतो त्याला नाथ्या असं हसत असते का तारू, अरे लाज भी काटती क्या तेरे को? हालू क्या तेरे कान के नीचे? क्या हुआ क्या हुआ क्या हुआ क्या 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 हुआ? सांग क्या तेरे बाप को? इधर बाप बन क्या करके? मोठे तर मोठे, लहान भी असेच, संस्कारच नाही. क्या बटे तारू ये भी और तू भी दुकानदार तुझ्या दुकानाचे शंगणे बघा ते खाले. हा तू अण्णा तुझा कोण असे करून राहिले आता? हा तुझं नाव आहे का चिठ्ठी? काय झालं? तुमचे
नाव आहे ना. ह्या वयात बघा तुम्ही, बापू काय राजो एवढं माणसासारखे माणूस तुम्ही पाण्यासारखे मुक्त हो सरपंच काही भाषा हा आमचा वाटते थांबा बापू अहो, कशाला मनस्ताप करून घेताय तुम्ही हा आता या चिठ्ठीमध्ये तुमचं एकट्याचं नाव आहे का नाही ना हा आता हे सरपंच तुमचं नाव आहे यामध्ये मग काय सांग ना यांचे नाव आहे चिठ्ठीमध्ये त्यांच्याकडे पावर काही फरक पडतो का तर नाही म्हणजे हे एवढे तरुण तडफदार विचारवंत पत्रकार आहे यांचे नाव आहेच त्या चिठ्ठीत हा यांच्याकडे बघा यांना काही फरक पडत नाही वाटलं नव्हतं त्या दुर्वीसोबत तुम्ही असं करसान बापू. नाथा भाऊ दगडफुटे तुमचंच नाव आहे ना वाटलं नव्हतं त्या दुर्वीसोबत तू असा करशील नाथ्या कस आले कस अरे ओ पत्रकार विठ्ठला पांडुरंगा ज्ञानदेवा तुकारामा मला पहिले 4 लेकर आहे. मग काय झालं हे पाचवं नाही कसं अहो अण्णा याच्यात लय लोकांचे नाव आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याचे नाव आहे. एक मिनिट शेवटी एक नाव दिसून राहिलं अण्णा तुम्ही अन्न काय पाहून राहिले असे अबे या वयात काय होते त्यांच्या ऐकून मास्तर मास्तर तुम्ही सगळे असे काय पाहता माझ्याकडे मी एकटा थोडीच मास्तर आहे गावातल्या शाळेवर 10-12 अजून मास्तर आहेत त्यांच्यापैकी कोणी असं गावात राहणारा तू एकटाच आहे ना मास्तर अहो पण माझं वाटलं नव्हतं ले का तू बी असा करशील म्हणून त्या दुर्वी सोबत हो अण्णा मी तुम्हाला सांगतो ती मला फसवू शकत नाही हो मी तिला खूप मदत केली आणि तसंही माझं फार वेगळं आहे हो नाही म्हणजे आम्हाला फसवलं तिनं है ना. कोणाला फसवलं ना सारं कळलं त्या चिठ्ठीत हा. तू रडू नको थांब चल आपण जाऊ इकडे अनुभवी घ्या दाखव अनुभव जरा हो अण्णा अहो, भूक लागली आहे त्याला दूध पाजावं लागल हो काय चला हे एका तरी बापाले कळलं काय करायला लागते तर नाही दूध पाजा लागते दूध पाजा दूध मी कुठून पाजू तू कुठून पाजशी हो ना. म्हणजे हा कुठून पाजून दूध गावातून आणायला लागत नाही सरपंच तू बोलाव दूध पाहा लागत नाही हो सरपंच बाबू तारो जा बा बोले सरपंच दूध घेऊन किसके असे लावू नाही बापू घे असे थांबा मला सांगतायत का मग माई बायको झोपली आहे घरी मी जातो. ओ बापू बसा तुम्ही झोपू तुमच्या बायकोले जा मेरे घर से लेके आओ किसी ने कुछ पूछा तो क्या बताऊ अरे जाय त्या खालच्या गाडीवर काम सुरू आहे म्हणा तिथं पाहिजे म्हणा चहा करा जाय तेव्हा पत्ते सागर लेके आना. हो खरं वाटलं पाहिजे ना. ए तारू किसी को कुछ बताना मत तुझ्या भी नाव आहे चिठ्ठी. अण्णा काय फोन वाजवला? तुम्ही बसा इथं. हॅलो हॅलो अहो मी बोलून राहिली अहो हे धाकटी सुन नाही का लय चरचर करून राहिली बरं अहो, मी का म्हणतो आपण नाही का वाटण्या करून देऊ आणि आपण नाही का आपलं दुकान सांभाळू थांब मला तिथे जरा. अहो. मी आल्यावर काय बोलू आपण. अहो हे लेकरू कोणाचं रडू राहिलो हॅलो ठेव. काय लिहायला मला इथं काय लिहायला चाललंय कुठे घेऊ काय आणलं म्हणजे मला हाऊस असते ना गाडीवर बसायची हा तुम्हाला सांगतो मंडळी घराच्या बाहेर गाडी काढली लगेच हा माणसाचं सुरू होते मी येतो या मग ते काय येतो हे प्रकरण बाय दुकानापर्यंत तरी गेलं पाहिजे. काय सांगतो सरपंच अहो, ते ज्येष्ठ आहेत आपले बापू बापू उठला सुटला का विहिरीवर चालले काम नाही धंदा नाही. काय आहे ते विहिरीवर मी काय म्हणतो हा या चिठ्ठीत जेवढ्याचे नाव आहे का नाही
आपण सगळ्यांनी इथं बोलू आणि हे मॅटर सोडून टाकू ना इथं. बोल पत्रकार या सगळ्याला नाही मॅटर निपटलं असतं तर कवाची फाडली असती मी चिठ्ठी दे. अण्णा भेटू तर थांबतच नाही हो, काय करावं लागेल? हो ना. तू थांब, घे ले, पकड. अय दुकानदार उठ. तुझं काय आता बसू द्या त्याला आहा, बसू तर. उठ ते शाला निकडं. हा उठ उठ. हो अण्णा त्याच्या बायकोची होते. हे बी त्यातच आहे म्हटलं. हा किती पकडे. हा हा नात्या घे. मी हो सारा बापाले कामाला लावतो ना. हा आण ते निघू इकडं. असं करा आता. झू 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 आता कवर लोक करला की नाही आयुष्यभर. हा? हा ते बॅटरी आली इकडं. बॅटरी काय नेमका कोणा बापावर चेहरा गेला पाहा लागेल नाही. बापा एवढा भंगार चेहरा तर नाही याचा. डोळे कोणावर गेले बापा. हा तूच चष्मा काढ. अरे काढ काढ. अरे काढ मजा येते. काढ काढ. चष्मा काढलो का बापू. याच्या डोळ्यातून तर पार पाणी आहे ना. हा पण डोळे डोळे तुझ्यावरच गेले. हो. अजून कोण राहिलं. हा. पत्रकार राहिला ना बाबा. नाक तर पार याच्यावरच गेलं. पण तुले राहीन का नाक आता. अजून कोण राहिलं. मास्तर मास्तर. अण्णा मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझं फार वेगळं आहे हो. अरे नेमकं कसं आहे बाबा तुझं. हा अजून कोण राहिलं. हे आपल्या गावचे हे राहिले ना प्रमुख. बापू आपल्या लेकरासोबत काही संबंध नाही. आता सांगून ठेवून राहिलो. हा संबंध आहे म्हणजे हा. तुमचा आहे ना मग काय आमचा संबंध आहे का. असं? असं असं हे असं असं. अरे असं कसं असं हे असं असं असं. कसं? अहो पत्रकार कोणतरी येत आहे. हा? हो. कुठे लपतात सगळे. टेम्पू दारू काय दारू काय. दारू सांगायचं ना तारबळ होईल सगळी. दारू खायला दारू. दारू होय. ए, निघा रे बाहेर सगळे. दारू खाय आपला. अरे हो अबे, अजून कोणीतरी येऊन राहिलं. अजून अरे हा दारू. अरे काय करता तुम्ही. अशी एक लाईन बनवा ना. दारू मैंने किसी को बोला था क्या उधर. नहीं मैंने किसी को नहीं बताया. अरे तिने बोललो होतो ना कोणाला सांगू नको म्हणून. मैंने किसी को नहीं बताया. पण वो घर पे सरपंच का गोट्या था ना. गोट्यो. आले ले ले अण्णा हा तिकडे इकडे अरे सर का साईड ना. अरे हो पत्ती साखर लेके. तुमचं काय आहे पत्ती साखर. सरपंच हा आपला गोट्या होय. आपला नाही तुमचा. गेले गोट्या घे. ठीक आहे. मस्त भाऊ गोट्या तू काय लिहिलं मग. अहो पप्पा ते मम्मीनं बोलवलं ना तुम्हाला. जा मम्मीला सांग थोड्या वेळ येते. मला घरी. मला चहा प्यायचा आहे ना तुमच्या सोबत. त्या मोठ्या लोक काय जाप येतो तू. नाही नाही ना पप्पा मला चहा प्यायचा आहे. घरी अय गोट्या थांब. अबे चहा प्यायला वेळ आहे ना. ते बापाला चहा पाचतो आणि सांगतो पाठवतो या घरी. सांगू द्या मा आले. हा? मा आले. काय बोलले. नाही नाही बाबू गोट्या ते बाबाला चहा पाचतो आणि पाठवतो घरी. अरे बहिणी साहेबाले माय राम राम सांगतो. आणि सरपंच साहेब या वर्षीचं मतदान तुम्हालाच आहे. पाहिलं का पत्रकार. हा जा बाबू जा मग घरी. ए गोट्या थांब भाऊ. ओय. आता त्याला काय थांबून राहिला. तू सांगतो माझ्या घरात गाड्या करायचं काम नाही. हो या सार्वजनिक कामात त्याचाही सहभाग आहे. हा? त्याचंही नाव आहे चिठ्ठी. कसलं नाव हो पप्पा. पण कोणती चिठ्ठी. काय उमेदवारी देऊन आली काय मला सरपंच पदाची. हा? उमेदवारी पाहिजे. हो बाबू हे निवडणूकच सुरू आहे. आणि सारे उमेदवार आहे. हो तुला उमेदवारी पाहिजे वॉर्ड नंबर 3. ना आता हो. अण्णा कुठं आहे आपलं. हे बरं केलं.
याचे वायड सुचत राहत 3 वेळा पप्पा मारू नका ना. काय झालं? कोण मारून राहिले? अहो जरा शुद्ध पालकाची भूमिका घ्या. येतो काय झालं? कोण मारून राहिले? काय झालं हे झालं हे अय्यो कोणाचं आहे हे? तसं सांगू येले कोणाजवळ आहे? नका सांगू हा? असं कसं नका सांगू त्यानं तोंड काय केलं मला सांगा मग घ्या. अहो, मी काय म्हणतो तो माझा विद्यार्थी मी सांगतो त्याला. ठीक आहे ए, मास्तर आमचं बापल्या काय वैयक्तिक प्रश्न आहे वैयक्तिक नाही सार्वजनिक झालं आता. दुर्वी माहिती आहे ना दुर्वी? हा हा मस्त येते. ए, घ्या, वाचा. पत्रकार. यात तर लई लोकांची नाव आहेत आणि काही मायावयाची बी आहेत. अरे सारे तर तुझ्यात ती फरक आहे का नाही हा कोणाचा पोरगा तू याचं तरी भान ठेवायचं जरा अहो पप्पा तुम्ही जायचे म्हणून उतरा का तुम्ही? पप्पा मारू नका तू. तुम्ही पप्पा मारू नका नाही तर मम्मीला नाव सांगेल. अरे बाबा तू थांब. तुम्ही शुद्ध पालकाची भूमिका घ्या. येतो. हे बसा तुम्ही, घ्या. या बालकाची भूमिका घ्या. सरपंच कशाला रागवताय? हो तुमचाच मुलगा आहे तो. तुमच्या तोलावर पोट ठेवलं ना तो. हा तुमचे संस्कार आहे त्याच्यावर. गरम झाले ते पाणी द्या त्याला पाणी. पाणी नाही दूध आहे दूध सरपंच पिता का दूध? तुमचं काय आता त्याले नाही याले पाच हा. आलं ढुमनभर दूध घेऊन ते हा पाच ते काटली ना पाच आणि इकडे तू चांगला बाप निघाला हा आता रोजच पाजायचं हा हा? काहून? काहून म्हणजे बाप आहे याचा मी एकटा जोडी आहे. ते बाकी लोक आहेत ना यांना सांगा. मास्तर ते सिद्ध व्हायचं अजून. ते सिद्ध कसं होईल मग? डीएनए टेस्ट. हा त्याच्यासाठी डीएनए टेस्ट करा लागेल. चल ना मग डीएनए टेस्ट अरे करू. हो डीएनए टेस्ट तिकडे चालले मागं थुई थुई. अहो माहिती आहे का डीएनए टेस्ट काय असते? नाही पण तुमचा काही संबंध असेल ना तर ते बी समजते त्याच्यात. राहिलं मास्तर. बाबू गोट्या काय करावं लागते बा पप्पा डीएनए टेस्ट. पाहिलं का बापू फक्त डीएनए टेस्ट करावं लागते म्हणते मम्मी अहो, शुद्ध पालक येतो अरे डीएनए टेस्ट करायला या साऱ्या लोकल झाला का तिथं त्या साऱ्याने सोड आपल्या दुकाने बी झाला काय मला बी हा या बाप्पू सारख्या माणसाची डीएनए टेस्ट करतो म्हटलं कसं दिसते ते या झाला. कोण कुठची ती दुर्वी तिच्यासाठी आपण एवढं बेजार होऊन राहिलो तिला मदत केलं ना तेच चुकलं माय. हो बाप्पू सासरी गेली तर आठवड्याभरात नवरा मिला तिचा माहेरी आली तर माय मिली म्हटलं अनाथ पोरगी आहे तिला मदत करा पण नाही अहो तिला घरकुल मिळून देणार होतो मी मायच घरकुलवाली नाही. हो सरपंच अहो तिच्या सासरचे तिला त्रास द्यायचे म्हणून ना कंप्लेंट केली द्यायची. तिनं माहीच वाट लावली. मी बी तिला मावळण सरपंच द्यायचो तरी तिनं माहीच. या बाप्पू सारख्या माणसानं काय कमी केलं का तिच्यासाठी तो चांगले चांगले लोकांची इज्जत चव्हाट्यावर आणली तिनं. बाप्पू तुम्हाला सांगतो ना लोक टपलेच आहे आपलं नाव त्या लेकरासोबत जोडाले. या चिठ्ठीमुळे उरवणार सगळं. अरे पत्रकार ही चिठ्ठी फाडलं नाही प्रकरण मिटलं असतं तर कवाची फाडली असती. मग आता काय करावं? आता सर आपल्याला आपली इज्जत वाचवायची असेल ना ह्या लेकराला मारावंच लागेल. बरोबर आहे सरपंच. काय म्हणता हो चला चल माराच लागेल. हो थांबा. मी मारू देणार नाही. अरे जगून काय करणार आहे ते हा? त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. अरे कितीतरी लोकांच्या संबंधातून जन्माला आलेला पाप आहे ते पाप. हो निरागस बाळ आहे ते. एका 10,000 रुपयाचं बाळ आहे ते. वेश्या होती ती वेश्या नव्हती ती. तुम्ही मजबूर केलं तिला. तुम्ही सगळ्यांनी मिळून अगं दुर्वी तू आज शाळेत ये, वर्गात ये. बरं आज कशी काय तू इकडे शाळेत का काही काम होतं का आणि काय झालं तू एवढी घाबरली का बरं कुणी येते का तिकडून काय झालं मग हा तू घाबरलेली दिसतात तुला कोणी काही बोललं का हा कुणी काही त्रास दिला का
काय झालं हा कोणी गेलं हे हा? तुम्हाला त्यांची नाव सांग. आपण पोलिसांकडे जाऊ, त्यांची तक्रार देऊ, त्यांना शिक्षा होईल. तुम्हाला त्यांची नाव सांग. हा अगं पण कोण गावातली लहान मोठी कोण तुम्हाला नावं तर सांग. हा अगं पण कसे दिसतात ते तर सांग मला. हा अगं मला कसं कळणार आहे. हा तू अगं रडशील तर कसं कळणार मला. तुम्हाला स्पष्टपणे सांग ना. हा कोण होती लोक ती. ए दुर्वी, अरे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी नाही, निदान त्या लेकरासाठी तरी सांग. ए दुर्वे काढा वेचली वय वेच वेच मायरानात बी आपलंच रान समज. तसं बी मी तुले कधी मदतीले नाही म्हणतो काय. नाही ना तसं तू बी मला नाही म्हणायचं नाही. आणि नाही म्हणजे काळ्या घे व घे तिकडच्या बी घे. हा, घे काय तुले जे लागेल ते घे. हा घे 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 तिकडच्या घे. गडबड अशी गडबड करायची नसते दुर्वे. रुतला ना आता काटा, आता काढायला लागेल. आणि मी काढतो. अशी का करू राहिली. काही आपली ओळखच नाही. हनुमानी पायानं याच नसते ना दुर्वे. बाईचा पाय कसा नाजूक असतो. ए दुर्वे, तू एवढी मदत करतो तरी मलाच याचं नाही का तुला रानात परत. याचं नाही का रानात. माय नाव सांगशील, माय नाव सांगशील. अव पण तुले बोलता कुठे येते. बोलता कुठे येते दुर्वे. ए दुर्वे, ए दुर्वे कुठं चालली वय. आता मायासारख्या माणसाले इथे आला की म्हटल्यावर कसं दिसते ते. हा हा तू इथं काही गरजच नाही म्हणा. हो म्हणजे आमचीच गरज आहे. त्या बापाचं घरकुल आला आहे, घेऊन टाक. ओळख त्या एवढी सेनानी तांबूळ करशील तू. हा तुला तर काही वाटत नाही, पण येणाऱ्या जाणाऱ्या लय काही वाटते ना दुर्वे. साडी मस्त नेसली हो. म्हणजे माझ्या बाकीच्या लोक सारखं नाही बरं. हा मी हाय म्हणून ठीक आहे. दुसरं कोणी असतं तर. हा साडी मस्त नेसली बाकी मी तुझ्यासाठी एवढं करतो म्हटल्यावर तुला मी तर माझ्यासाठी काय करायला करणार. पण कोणाला काय भेटत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे बी माणसाच्या तसे लय वस्त्र हरण केलेत ना. सोम मात्र अर्जुना कसं आहे. दुर्वी थांब. पाणी भरायला आली बर. नाही म्हणजे तुला तर साऱ्या गावाची काळजी आहे, आमची काळजी कोण करत. पाणी भरायला आली काढ. थोडस माझ्यासाठी बी काढ. असं काढत असते का पाणी. कोण शिकवलं. थांब मी सांगतो. पकड.
ए पोरी, अगं आलीस? ये. आज काय पाहिजे हा? म्हणजे काय पाहिजे? बर बर, पैसे आणले का? अगं 10 रुपयात काय येतं आजकाल? काय येत? बरं थांब. घे अगं, घे घे. माझी मागची उधारी कधी देतेस? हा? सांग, कधी देतेस माझी उधारी? मी कोणाला उधार देत नाही, तुला देतो ना. सांग, मग कधी देतेस माझी उधारी? हा? दे, मला माझी उधारी परत पाहिजे. दे दे दे. अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे बी माणसाच्या लय गरजा असतात. तुझी एवढी मदत करतो तरी मलाच माझं नाव सांगितलं ना तर पेपरात नाव देईन तुम्ही. मी एवढी मदत करतो तरी मलाच हा? मला माझी उधारी परत पाहिजे. दे. एवढी मदत करतो तरी मलाच. आमची काय जबाबदारी पाहिजे? दे. मला माझी उधारी परत पाहिजे. दे. ही बिचारी सुटली एकदाची. तिच्या मरणाला, तिच्या या परिस्थितीला तुम्ही सगळे जबाबदार आहात. तुम्ही सगळे. नाही मास्तर, कोण जबाबदार आहे ना हे तू नको सांगू. तुझ्याही नाव आहे चिठ्ठीत. निदान मी मान्य तरी करतो, तुमच्यासारखा तर नाही ना मी. ए मास्तर, तू कोण आहे काय आहे याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हा, ज्या समाजात आम्हाला जगा लागते ना त्या समाजात हे असलं काही चालत नाही. अरे लोक शेम घालतील आमच्या तोंडात. तुम्हाला सांगतो मंडळी, आपल्याला जर समाजात ताट मानानं जगायचं असेल ना, लेकराले मारावंच लागेल. बरोबर आहे सारखं तुमचं. तुम्ही पहिले त्याला पकडा. पकडा. ए, थांबा, मी मारणार नाही. ए, मास्तर, ए, मला समजलं तुझं. तुझं लेकरू जिवंत आहे. तुझं लेकरू जिवंत आहे. मास्तर, काय पोरखेड लावला रे हा? ओळखेड. आणि तुम्ही केलं ते काय होतं? हे प्रकरण तुला लय महागात पडणार आहे ना. चुकीच्या माणसाची पंगा घेतलाय तू. ती दुर्वी, ते लेकरू आणि तू उद्यापर्यंत गावात दिसायचं नाही. ए चला रे तुम्ही. चल नाही चल. निघा तुमच्या मायला. अरे मला वाटलं मेलीस की काय. अण्णा, ती मरणारच होती. मग तिला मी म्हटलं, काय म्हणते? ती म्हणते मी वाचवलं. मी म्हटलं तिला, अगं तू मरशील पण या लेकराचं काय? हा, त्याला का बरं शिक्षा करते? खरं तर शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे ना, ज्याने तुझ होईल. 100% त्यांना शिक्षा होईल. नाही झाली ना
मी कोणालाही सोडणार नाही. अरे त्याला होईन शिक्षा बाबा, पण या लेकीचं काय, या लहान बाळाचं काय, याने कोण सांभाळन आता? अण्णा, मी सांभाळेल. हो, मी सांभाळेल. नाही बरं होईन बाबा, तू देवासारखाच आलास तू. काही म्हणा, काही नका बोलू. अरे पण तुझ्या बी तर घरदार नातेवाईक असतील ना, हा? ते काही नाही म्हणायचे का? घरदार नातेवाईक. अण्णा, कचरा कुंडीच्या बाजूला फेकलेला पोरगा आहे मी. मला स्वतःचे मायबापच माहिती नाही. नातेवाईक तर फार फार दूरची गोष्ट झाली. अहो, अनाथ आश्रमामध्येच लहानाचा मोठा झालो, शिकलो आणि आता आपल्या या शाळेत नोकरी करतो. अरे पण वाटत नाही. का? अनाथ अशी दिसत नसतात का? नाही नाही नाही, तसं नाही म्हणायचं. अण्णा, माणूस कसा जन्म घेतो यापेक्षा तो जन्मात येऊन काय करतो ना, यावर त्याचा माणूस म्हणतात. आणि खरं तर हा खूप मोठा माणूस होणार आहे. आणि म्हणूनच त्याला या समाजात कसं राहायचं, यापेक्षा चांगला माणूस कसं बनायचं हे त्याला शिकावं लागणार. आणि हे त्याला तू शिकवणार. अगं मग काय झालं? हा, आई आहेस तू त्याची. एका लहान लेकराची पहिली गुरु त्याची आई असते. तू शिकवणार, तू 100% शिकवणार. हो, दोघे मिळून शिकूया. त्या समाजात असतो ना एखादा परिवार, तसा आपल्या तिघा अनाथांचा एक परिवार असेल. अरे पण या समाजाचं काय? लोक काय म्हणतील हे? हा? काय काय म्हणतात? मी म्हणतीये, हा समाज गेला तेल लावत. हसतंय ते. सहर्ष आणि सविनय सादर करीत होतो एकांकिका